गडचिरोली शहरात पहिल्यांदाच वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले असून याचा उद्घाटन समारंभ आज जिल्हाधिकारी अभिशांत पंडा व आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या उद्घाटन प्रसंगी नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत फिदुरकर, प्रशांत वाघरे, योगिता पिपरे, प्रमोद पिपरे, सुरजित रॉय, अनिल कुनगडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी यावेळी सांगितले की गडचिरोली शहरासाठी हा मनोरंजन क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण आहे। जिल्हा नियोजन विकास निधीतून या सिनेमागृहासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषदेच्या माध्यमातून हे सिनेमागृह उभारण्यात आले आहे। या सिनेमागृहात पुढील टप्प्यात किड्स झोन, फूड कोर्ट आणि विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून या सिनेमागृहाला मॉडेल सिनेमा थिएटर म्हणून विकसित केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। या उपक्रमामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची सोय उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आणखी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे। नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले। हे सिनेमा थिएटर विशेष प्रकारच्या हेवेने फुगवलेल्या तंबूमध्ये तयार करण्यात आले असून त्यात वातानुकूलनाची सुविधा आहे। यामध्ये एकूण 120 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असून दररोज 4 शो दाखविण्यात येणार आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।